नेक्स्ट पॉइंट आहे बघा कोर जावाचा एनहान्स्ड फॉर लूप. एनहान्स्ड फॉर लूप. आता तुम्हाला नॉर्मल फॉर लूप माहिती आहे, ठीक आहे. आपलं जे सिंपल फॉर लूप असतं त्याचा सिंटॅक्स काय असतो, फॉर, देन इनिशियलायझेशन, त्याच्यानंतर सेमीकोलन, त्याच्यानंतर कंडिशन, त्याच्यानंतर सेमीकोलन आणि इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, बरोबर. आणि इथे असतो आपला कोड. हा तर तुम्हाला माहिती आहे सिंपल वेने. मग ह्या फॉर लूपचा यूज आपण ॲरे ट्रॅव्हर्स करण्यासाठी पण करतो. देन आपल्याला एन नंबर ऑफ टाइम्स आपल्याला सपोज एक स्टेटमेंट प्रिंट करायचंय किंवा आपले जे फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे, फिबोनाचीचा प्रोग्राम आहे, त्याच्यानंतर स्टारचे प्रोग्राम आहे, फ्लॉइड ट्रायंगल वगैरे, डायमंड शेपचा प्रोग्राम आहे, ट्रायंगल शेपचा प्रोग्राम आहे. म्हणजे ज्या प्रोग्राम मध्ये आपल्याला सेम स्टेटमेंट एन नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करायचा आहे तिथे आपण ह्या लूपचा यूज करतो, बरोबर, इन्क्लुडिंग ॲरे ऑल्सो. पण जे एनहान्स फॉर लूप आहे जे की मी तुम्हाला त्याच्यानंतर सांगणार आहे ते फक्त ॲरे ट्रॅव्हर्सिंग साठीच यूज होतं. कशासाठी, ॲरे ट्रॅव्हर्सिंग साठी. म्हणजेच काय की ॲरे जर तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचा, आता आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये शिकलोय ट्रॅव्हर्सिंग मीन्स व्हॉट, व्हिजिटिंग इच एलिमेंट ऑफ ॲरे एक्झॅक्टली वन्स. ह्याचा अर्थ काय आहे की ॲरे मधले सगळे इलेमेंट व्हिजिट करायचे आणि प्रिंट करायचे, दॅट इज अ ट्रॅव्हर्सिंग. मग आपण ॲरे ट्रॅव्हर्सिंग किंवा ॲरे डिस्प्ले तर सिंपल फॉर लूपनी करतोच, पण जावामध्ये एक एक्स्ट्रा फीचर आहे जावाचं ज्याच्यामध्ये की आपण म्हणू शकतो शॉर्टकट आहे फॉर लूपचा. तर तो एनहान्स फॉर लूप फक्त कशासाठी, ॲरे ट्रॅव्हर्सिंग साठी. मग तुम्ही जर तुम्हाला जर टेबल प्रिंट करायचं आहे किंवा स्टारचे प्रोग्राम प्रिंट करायचे तर ते एनहान्स फॉर लूपनी होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल फॉर लूपच लागेल. मग एनहान्स फॉर लूप कधी यूज करणार, जर तुम्हाला ॲरे ट्रॅव्हर्स करायचा असेल तरच तुम्ही काय करणार, एनहान्स फॉर लूप यूज करणार, ठीक आहे. आणि सिंपल पण करू शकता. तर सिंपल तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण ॲरेचं चॅप्टर घेऊ तेव्हा पण येईलच. आणि सध्या आपण एकच ॲरे शिकलेलो तो की आर्ग्युमेंट्सचा ॲरे, बरोबर. मग त्याच्यावरती आपण एनहान्स फॉर लूपनी एक्झाम्पल घेऊया. मग एनहान्स फॉर लूप कसं वर्क होतं बघा, त्याच्या आधी त्याचं सिंटॅक्स. एनहान्स फॉर लूपचा यूज काय, ओनली फॉर ॲरे ट्रॅव्हर्सिंग, व्हिजिटिंग इच एलिमेंट ऑफ ॲरे एक्झॅक्टली वन्स. तर एनहान्स फॉर लूपचा सिंटॅक्स काय बघा, फॉरच आहे, त्याच्यानंतर डेटा टाइप ऑफ ॲरे, कोणता ॲरे तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचा आहे, कोणत्या टाइपचा, त्याच्यानंतर आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबल नेम द्यायचं, सांगते मी सगळं, देन एक्सप्रेशन आणि देन इथे तुमचा कोड येणार, ठीक आहे. बघा डेटा टाइप म्हणजे काय, कोणता ॲरे तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचा आहे, कोणत्या टाइपचा, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, डबल जे असेल ते. आयडेंटिफायर म्हणजे काय, न्यू नेम टू द ॲरे. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्या मेन मध्ये कोणता ॲरे असतो, मेनचा आर्ग्युमेंट्स हा असतो. ARGS हे ॲरेचं नेम आहे, बरोबर. कोणत्या टाइपचं आहे, स्ट्रिंग टाइपचं. मग मला जर हा ॲरे प्रिंट करायचा आहे तर कसं करणार मी, हा ॲरे कोणत्या टाइपचा आहे, स्ट्रिंग. मग माझा डेटा टाइप काय येणार, स्ट्रिंग येणार, ठीक आहे. मग हा जो ॲरे आहे ह्याला एक न्यू नेम द्यायचा अदर दॅन ARGS. जो ॲरे तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचा आहे, ज्या ॲरे मधले इलेमेंट डिस्प्ले करायचं आहे, ठीक आहे. तर ज्या ॲरे मधले इलेमेंट डिस्प्ले करायचे आहे त्या ॲरेला एक निक नेम द्यायचं किंवा एक दुसरं नाव द्यायचं. सपोज ARGS ऑलरेडी नाव आहे तर आपण A दिलं, त्याच्यानंतर कोलन. आणि कोणता ॲरे तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तर ARGS, ठीक आहे. ह्याला ॲरेचं साइन वगैरे द्यायचं नाही, आलं का लक्षात. तर एनहान्स फॉर लूप जे आहे ते ॲरे ट्रॅव्हर्सिंग साठी यूज होतं. आणि आपण आता हे तर तुम्हाला कळलं एक्सप्रेशन काय, जो ॲरे तुमचं ॲरेचं ओल्ड नेम असू शकतो, म्हणू शकतो. आयडेंटिफायर काय, ॲरेचं न्यू नेम. आणि डेटा टाइप ऑफ ॲरे, ठीक आहे. इथपर्यंत व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित सिंटॅक्स लिहून द्या. आणि अजून एक कोर जावाच्या माझ्याकडे नोट्स रेडी आहेत. जसं जसं आपलं सिलेबस पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी सेंड करेन, ठीक आहे. तर हे झालं, म्हणजे जरी तुम्हाला नोटबुक मध्ये नाही लिहिता आलं प्रॉपर तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये, मी तुम्हाला नोट सेंड करणार आहे. पण शक्यतो व्हिडिओ बघताना पॉज करताना साईडला लिहून घ्या, ठीक आहे. तर ह्या सिंटॅक्स वरून हे झालं एक्झाम्पल, ठीक आहे. मग आपण लास्ट लेक्चरला काय केलं, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स प्रिंट केले. कसे प्रिंट केले होते की हा माझा क्लास आहे एम सपोज पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, आता डायरेक्टली लिहिते मी. त्याच्यानंतर स्ट्रिंग ARGS, बरोबर. आणि ॲरे आपण कसं प्रिंट केलेला, फॉर इंट. हा ॲरे कसं प्रिंट केलेला, I is equal to 0, I is less than ARGS dot length I plus plus, बरोबर. आणि इथं काय केलं, SOP ARGS of I. म्हणजे ॲरे ट्रॅव्हर्स कसा केलता आपण,
ह्या वेने केलं आपल्या सिंपल लूपने. ठीक आहे, मग आता सेम हाच लूप आता ह्याच्यामध्ये आपण सगळे इलेमेंट व्हिजिट करत होतो आणि प्रिंट करत होतो. मग हे जे आपलं सिंपल लूप आहे ते आता मी ह्यानी कसं रिप्लेस करणार बघा. कोणता ऍरे मला प्रिंट करायचा आहे, ARGS. त्याचा डेटा टाइप काय आहे, स्ट्रिंग. त्याला एक न्यू नेम द्यायचं, सपोज A. आणि कोणता ऍरे प्रिंट करायचा आहे, ARGS. तर ते आलं एक्सप्रेशन. येते का लक्षात? ठीक आहे. 9 आता फॉर लूप कंप्लीट, मेन कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आहे, आपण काय लिहितो तो ARGS ऑफ I. आता इथे फक्त लिहायचं A, जे न्यू नेम दिलेलं आहे ऍरेला ते. तुम्हाला एनहान्स फॉर लूप हे ऍरे ट्रॅव्हर्सिंग साठी यूज होतं आणि ते लिहिताना तुम्हाला इनिशियलायझेशन करायची गरज नाही, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करायची गरज नाही, काहीच नाही. हे लूप ऑटोमॅटिकली कम्प्लीट होतो जेव्हा तुमचा ऍरे मधले सगळे इलेमेंट ट्रॅव्हर्स होतील. ह्यानी काय होतं, ARGS ऍरे ऍज इट इज कॉपी होतो A मध्ये आणि A पॉइंट करतो फर्स्ट इलेमेंटला. मग फर्स्ट इलेमेंट प्रिंट झाला आणि हे जे एनहान्स फॉर लूप आहे हे ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होतं. नंतर A नेक्स्ट लूपला नेक्स्ट इलेमेंटला पॉइंट करणार, परत A प्रिंट होणार, नंतर नेक्स्ट इलेमेंटला पॉइंट करणार, परत A प्रिंट होणार. असं कंटिन्यू होणार जोपर्यंत ARGS मधले इलेमेंट फिनिश होत नाही तोपर्यंत. हे झालं तुमचे एनहान्स फॉर लूप. ठीक आहे. आता म्हणजे जनरली काय की ऍरेचे प्रोग्राम आता आपण पुढे बघणार आहे ना. आतापर्यंत आपण एकच ऍरे बघितलाय स्ट्रिंगचा. मग ह्याचंच मिनिंग काय की सपोज तुम्हाला ऍरे जर प्रिंट करायचा असेल तर इंट I इज इक्वल टू 0, देन कंडिशन, ते इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करण्यापेक्षा हे लूप काय जातं, इझी जातं. ठीक आहे. व्यवस्थित प्रोग्राम लिहून काढा आणि एकदा रन करून बघा. नेक्स्ट बघा, स्ट्रिंग क्लास फंक्शन. आता स्ट्रिंग हा क्लास आहे लँड पॅकेज मधला. मग तुम्हाला माहिती आहे की सिस्टीम डिफाईन पॅकेज लँड, त्याच्यामधलं सिस्टीम डिफाईन क्लास स्ट्रिंग. मग त्या क्लासचे काय असतात, फंक्शन्स असणार जे की तुम्ही कॉल करणार ऑब्जेक्टने. तुम्हाला एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द स्ट्रिंग क्लास इन डिटेल, देन व्हॉट इज यूज ऑफ स्ट्रिंग क्लास, स्ट्रिंग क्लास रिसाइड्स इन विच पॅकेज, हे लिहायचंय. त्याच्यानंतर स्ट्रिंग क्लासचे सगळे फंक्शन, अजून पण फंक्शन आहेत ते एक्सप्लेन केले की ते एक्सप्लेन करते. मग स्ट्रिंग क्लासचे सगळे फंक्शन, त्याचा यूज आणि एक एक्झाम्पल असं एक्सप्लेन करायचं. किंवा एक्झामला डायरेक्ट येतं 4 मार्क्सला, एक्सप्लेन एनी 4 फंक्शन्स ऑफ स्ट्रिंग क्लास. ठीक आहे. अजून 7 to 6 फंक्शन्स असतील अजून. तर पहिल्यांदा हे बघू, मग नंतर ते. मग आता हे स्ट्रिंग क्लासचे फंक्शन्स आहेत किंवा मेथड्स आहेत. तर हे आपण ऑब्व्हियसली कशाने कॉल करणार, स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टने. बरोबर. मग आता बघा, पहिलं फंक्शन आहे लेंथ. आता ह्या लेंथ फंक्शनला मी पॅरेंथेसिस दिलेले आणि जे लास्ट लेक्चरला जे आपण ARGS डॉट लेंथ लिहिलं त्याला पॅरेंथेसिस नव्हतं का, कारण की ती ऍरेची लेंथ होती. ठीक आहे. आता स्ट्रिंग आपण एक व्हेरिएबल क्लास जरी असला तरी तो एक डेटा टाइप सारखं वर्क करतो, हे मी तुम्हाला शिकवलेले. मग स्ट्रिंग S घेतलं आणि इज इक्वल टू ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली ABCDEFG, ABCDEFG अशी व्हॅल्यू टाकली. आता किती कॅरेक्टर्स आहेत, आता हा ऍरे नाहीये बघा. जर हा S हा स्ट्रिंग टाइपचा ऍरे असता तर त्याच्या लेंथ साठी आपण लेंथ फंक्शन यूज केलं असतं विदाउट पॅरेंथेसिस. ठीक आहे. सो स्ट्रिंग S इज इक्वल टू ABCDFG. क्लास एम लिहा, पब्लिक क्लासचे नाव द्या, क्लास पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन लिहा, ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग ARGS लिहा आणि मग स्ट्रिंग एक व्हेरिएबल घ्या स्ट्रिंग टाइपचं, त्याच्यामध्ये एखादी स्ट्रिंग डबल कोट मध्ये स्टोअर करा. आता ह्याची तुम्हाला नंबर ऑफ कॅरेक्टर फाइंड आउट करायचे तर तुम्ही असं करू शकता, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डायरेक्टली लेंथ ऑफ अ स्ट्रिंग इक्वल टू आणि त्याच्या पुढे प्लस कॉन्केटिनेशन. काय करायचंय मला, हे लेंथ फंक्शन यूज करायचंय. मग लेंथ फंक्शन कशाने कॉल करणार, स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टनी. सो मी कसं कॉल करणार, S डॉट लेंथ. हे लेंथ फंक्शन काय रिटर्न करणार, इंटिजर व्हॅल्यू, नंबर ऑफ कॅरेक्टर इन दिस पर्टिक्युलर स्ट्रिंग. मग S मध्ये किती कॅरेक्टरची स्ट्रिंग आहे, 1 2 3 4 5 6 7. सो रिटर्न काय होणार 7. आणि हे असणार इंडेक्स 0 ला, 1 ला, 2 3 4 5 6. पण नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत, 7. सो 7 रिटर्न करणार. पण इंडेक्स कुठे स्टार्ट होणार, 0 पासून. ठीक आहे. हे झालं लेंथ. त्याच्यानंतर कॅर ऍट आणि ब्रॅकेट मध्ये इंडेक्स. तर हे फंक्शन रिटर्न करतं कॅर टाइप, म्हणजे पर्टिक्युलर इथे जी तुम्ही इंटिजर व्हॅल्यू टाकणार तर त्या ती इंडेक्स कन्सिडर होणार आणि त्या इंडेक्सला कोणतं कॅरेक्टर आहे ते रिटर्न होणार. फॉर एक्झाम्पल इथे मी असं केलं, कॅर
ch इज इक्वल टू, कारण की रिटर्न टाइप काय आहे, कॅर आहे, कॅर ch इज इक्वल टू s डॉट कॅर ॲट 3. काय केलं, s डॉट कॅर ॲट 3. मग 0 1 2 3. मग थर्ड पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे, डी. तर रिटर्न काय होणार, इथं ch ची व्हॅल्यू काय असणार, डी. हे मी साईडला करून देते, तुम्ही प्रॉपर एकदा. मग SOP सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कॅरेक्टर ऍट इंडेक्स 3 इज, जे असेल ते लिहून टाकायचं. कळालं का, इथं काय रिटर्न होणार, ch ची व्हॅल्यू डी. आता नेक्स्ट आहे इंडेक्स ऑफ. मग इथे तुम्ही कॅरेक्टर पास करणार आणि तुम्हाला रिटर्न काय होणार, त्या कॅरेक्टरची इंडेक्स. तर इथे फर्स्ट 0 पासून स्टार्ट होणार. ठीक आहे, 2 आहेत इंडेक्स ऑफचे, तर तुम्हाला पहिलं सांगते. इथं बघा, आता याला रिटर्न टाइप काय, इंटिजर. सपोज इंट आय इज इक्वल टू एस डॉट, एक मिनिट, आता आपण दुसरी जरा स्ट्रिंग घेऊया. स्ट्रिंग पी इज इक्वल टू ABCADAA. थोडेसे आपल्याला थोडे चेंजेस करून बघायचे म्हणून. त्याच्यानंतर इंट आय इज इक्वल टू, आता हे पी डॉट नाही करणार, कारण की पी हे स्ट्रिंग क्लासचं ऑब्जेक्ट आहे. मग पी डॉट इंडेक्स ऑफ, आणि इथं लिहिलं मी कॅरेक्टर पास करायचं आपल्याला. इथं काय, कॅरेक्टर, सो सिंगल कोट मध्ये पास केलं. तर ए ची इंडेक्स फ्रॉम 0, फर्स्ट ऑकरन्स ऑफ ए कुठे आहे, पी मध्ये फर्स्ट ऑकरन्स ऑफ ए कुठे आहे, 0 इंडेक्सलाच आहे. सो आय ची व्हॅल्यू काय येणार इथे, 0. येते लक्षात, ठीक आहे. आता मी परत लिहिते, आय इज इक्वल टू पी डॉट सेकंड इंडेक्स ऑफ एज मला फाइंड आउट करायचं आहे, बट इथं दिलं मी कॉमा देऊन 3. बघा, सेकंड काय, कॅर कॉमा इंट पास करायचंय. मग ए मला फाइंड आउट करायचंय आफ्टर द थर्ड इंडेक्स. 3 पासून ए किती नंबरला आहे, ठीक आहे, थर्ड इंडेक्स पासून. मग 0 1 2 3. एक मिनिट, आपण इथं 4 देऊ. तुम्ही म्हणतात की 0चं सापडल्यानंतर 3 दिले तर 3 सापडला, असं काही नाही. पी डॉट इंडेक्स ऑफ ए चा 4th इंडेक्स पासूनचा फर्स्ट ऑकरन्स. मग पी डॉट 0 1 2 3 4, 4 ला डी आहे आणि 5th इंडेक्सला काय आहे, ए आहे. मग इथे काय मिळणार तुम्हाला, 5. येते का लक्षात. जेव्हा तुम्ही इंटिजर व्हॅल्यू देत नाही इंडेक्स ऑफला, फक्त कॅरेक्टर देता, मग त्या कॅरेक्टरचा फर्स्ट ऑकरन्सची इंडेक्स, आणि इथे जी इंडेक्स देणार त्याच्यानंतर हे कॅरेक्टर कोणत्या इंडेक्सला येतं ते रिटर्न होणार. कळलं का. तर हे झाले फर्स्ट 4 फंक्शन्स. आता बुलियन इक्वल्स आणि इक्वल्स इग्नोर केस. आता बघा, इक्वल्स फंक्शन हे स्ट्रिंग क्लासचे, सो ते कॉल करायला एक ऑब्जेक्ट लागणार आणि एक काय करताय तुम्ही, स्ट्रिंग पास करताय. मग 2 स्ट्रिंग इक्वल आहे की नाही, ट्रू ऑर फॉल्स हे रिटर्न होणार. त्याच्यानंतर इक्वल्स फंक्शन हे केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजेच काय की स्ट्रिंग सपोज S1 मध्ये ABC आहे आणि स्ट्रिंग S2 मध्ये A कॅपिटल B C आहे. तर S1 डॉट इक्वल जर मी S2 केलं तर हे 2 स्ट्रिंग इक्वल्स फंक्शन काय करणार, फॉल्स रिटर्न करणार, कारण की हे केसेस स्मॉल आणि कॅपिटल लेटर मध्ये डिफरन्शिएट करतं. आणि हे जे इक्वल्स इग्नोर केस, ह्याच्यात पण 2 स्ट्रिंग कम्पेअर होणार, पण हे ट्रू रिटर्न करणार जरी केसेस मॅच होत नसतील तरी. म्हणजेच काय, इक्वल्स इग्नोर केस साठी ABC आणि A कॅपिटल BC हे सेम झाले आणि इक्वल्स साठी ते डिफरंट झाले. म्हणजे इक्वल्स जर आपले हे एक्झाम्पल आहे ते फॉल्स रिटर्न करणार आणि इक्वल्स इग्नोर केस काय रिटर्न करणार, ट्रू रिटर्न करणार. ठीक आहे, म्हणजे आपण कसं करू शकता हे बघा, बुलियन रिटर्न करते ना इक्वल्स फंक्शन. मग बुलियन बी इक्वल टू, आता इक्वल्स फंक्शन हे स्ट्रिंग क्लासचे, सो त्यांनी कॉल करणार. मग मी S1 नी कॉल करते स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टनी. S1 डॉट इक्वल्स आणि इथं S2 पास करते, कारण की इथे आपल्याला काय पास करायची आहे, स्ट्रिंग, आणि S2 पण काय आहे, स्ट्रिंग करते. मग हे बी ची व्हॅल्यू काय येणार इथे, फॉल्स. का, कारण की हे केस सेन्सिटिव्ह आहे. बरोबर. मग इथे आपण असं लिहू शकतो, इफ बी इज डबल इक्वल टू 0 म्हणजे काय, सॉरी 1 जर आलं तर स्ट्रिंग्स आर इक्वल, अदरवाइज नॉट इक्वल, हे लिहू शकतो. फक्त इथे काय रिटर्न होणार, बी ची व्हॅल्यू फॉल्स. आणि जर मी परत आता असं लिहिलं, बी इज इक्वल टू S1 डॉट इक्वल्स इग्नोर केस आणि इथे लिहिलं S2, तर काय होणार, इथे काय बी ची व्हॅल्यू रिटर्न होणार, ट्रू. ठीक आहे. सध्या फक्त तुम्ही सगळे फंक्शन समजून घ्या,
मग आपल्याला खूप सारे प्रोग्राम बघायचे 5 to 6 प्रोग्राम ओनली स्ट्रिंग फंक्शन वरचे, जे की एक्झामला कंपल्सरी येतातच आणि त्याने तुमचं खूप सारं लॉजिक पण काय होईल, इम्प्रूव्ह होईल. फक्त फंक्शन सध्या समजून घ्या. आता काय आलं, इक्वल्स केस सेन्सिटिव्ह आहे. जर स्ट्रिंग दोन स्ट्रिंग विथ स्मॉल केस और लोअर स्मॉल केस और कॅपिटल केसेस सेम असेल तरच ट्रू रिटर्न करणार आणि हे फक्त कॅरेक्टर चेक करणार. स्मॉल असू नाही तर कॅपिटल असू ट्रू रिटर्न करणार आणि जर कॅरेक्टरच मिसमॅच असतील तरच फॉल्स रिटर्न करणार. ओके, तर हे आहे तुमचं इक्वल्स आणि इक्वल्स इग्नोर केस. नेक्स्ट बघा, हे अजून 5 फंक्शन्स आहेत. कॉनकॅट, ट्रिम, दोन सबस्ट्रिंगचे फंक्शन्स, एक सिंगल पॅरामीटर, एक डबल पॅरामीटर आणि हे कम्पेअर टू फंक्शन. आपण 1 by 1 जाऊ. कॉनकॅटचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. STR चे फंक्शन होतं सी मधलं तेच. दोन स्ट्रिंग कॉनकॅट करायचे म्हणजे एका स्ट्रिंगला अपेंड करायची दुसरी स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल बघा, स्ट्रिंग S1 मध्ये ABC आहे, ठीक आहे, आणि स्ट्रिंग S2 मध्ये PQR आहे, ठीक आहे, आणि ह्याचा रिटर्न टाइप काय, स्ट्रिंगच आहे. सो आपल्याला अजून एक लागणार, स्ट्रिंग S3 इज इक्वल टू, आणि हे कॉनकॅट फंक्शन कशाने कॉल करणार, स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टने. सपोज मी S1 नी करते कारण हे दोन्ही पण ऑब्जेक्ट आहेत. S1 डॉट कॉनकॅट आणि ब्रॅकेट मध्ये पण काय पास करायचे, स्ट्रिंगच. सो काय पास केलं मी, S2, ठीक आहे. सो S1 मध्ये काय व्हॅल्यू, ABC. ABC ला अपेंड होणार S2 ची व्हॅल्यू PQR आणि कशामध्ये सेव्ह होणार, S3 मध्ये. म्हणजे S3 ची व्हॅल्यू काय आली, ABC PQR आली, ठीक आहे. आता अजून एक केस बघा, मी परत S3 घेतला आणि ते S2 डॉट कॉनकॅट S1 केलं. S2 नी पण कॉनकॅट फंक्शन कॉल करू शकतो का, कारण की S2 सुद्धा ऑब्जेक्ट ऑफ काय, स्ट्रिंग क्लास आहे. सो S2 ची व्हॅल्यू काय, PQR ला कॉनकॅट होणार S1 ची व्हॅल्यू ABC. सो इथे S3 ची व्हॅल्यू काय येणार, PQR ABC. ही पहिली स्ट्रिंग कन्सिडर करतात ज्याने तुम्ही कॉल केलंय आणि ही दुसरी स्ट्रिंग कन्सिडर करतात, ठीक आहे, जी तुम्ही पास केलेली आहे ती. आणि ह्याची रिटर्न व्हॅल्यू स्ट्रिंग आहे. सो आपण ते रिटर्न केलेली व्हॅल्यू एका स्ट्रिंग मध्ये काय केलं, डिस्प्ले केलं. मग तुम्ही SOP इथे S3 केलं तर काय डिस्प्ले होईल, PQR ABC. आणि ते S3 डिस्प्ले केलं तर काय डिस्प्ले होईल, ABC PQR. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा किंवा रिपीट ऐका म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल, ठीक आहे. नाउ नेक्स्ट आहे ट्रिम फंक्शन. तर ट्रिम फंक्शन काय करतं की स्ट्रिंगची लेफ्ट किंवा आपण म्हणू शकतो स्टार्टिंग अँड एंडिंग स्पेस ऑफ अ स्ट्रिंग इज ट्रिम किंवा रिमूव्ड. स्टार्टिंग अँड एंडिंग स्पेस म्हणजेच काय बघा, आता सपोज एक स्ट्रिंग S आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे स्पेस दिली सुरुवातीला, देन ABC लिहिलं आणि परत स्पेस दिली आणि डबल कोट कम्प्लीट केलं. तर ही स्ट्रिंग माझी कुठे आहे, S मध्ये आहे. आता जर मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S केलं तर कसं डिस्प्ले होईल, सपोज हे आपलं कमांड प्रॉम्प्ट आहे आणि SOP S केलं आणि S मध्ये जर ही व्हॅल्यू आहे स्पेस ABC स्पेस, तर कसं डिस्प्ले होईल, कमांड प्रॉम्प्टला स्पेस येईल, मग ABC आणि परत स्पेस. पण नंतरची स्पेस काय आपल्याला एवढी कळत नाही का, प्रिव्हियस आधीचीच कळणार, कारण की इथं स्पेस नंतर कॅरेक्टर आहे पण ह्याच्या एंडला तर कोणतेच कॅरेक्टर नसतात, बरोबर की नाही. सो आपल्याला ही स्पेस कळणार नाही, असली किंवा रिमूव्ह झाली किंवा नाही, डिस्प्ले तर सेमच होणार आहे, ठीक आहे. आता बघा, सपोज इथे PQR स्पेस नंतर आणि परत स्पेस आहे असं, तर कसं डिस्प्ले होणार, स्टार्टिंगला स्पेस ABC परत स्पेस PQR आणि ही स्पेस. पण ट्रिम फंक्शन काय करतं, इन बिटवीन स्पेस नाही रिमूव्ह करत, ते काय फक्त रिमूव्ह करतं स्टार्टिंग आणि एंडिंग स्पेस, ठीक आहे. मग आता बघा, जर मी ट्रिम फंक्शन यूज नाही केले आणि माझी स्ट्रिंग अशी आहे, स्पेस त्याच्यानंतर स्ट्रिंग आहे नंतर परत स्पेस आहे आणि मी प्रिंट केलं तर असं प्रिंट होईल, आधी स्पेस येईल, मग ABC आणि मग काही परत स्पेस. आता मी काय करते, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S डॉट ट्रिम. काय केलं, S हे स्ट्रिंगचं फंक्शन आहे, सो त्यांनी कॉल केलं ट्रिम फंक्शन, बरोबर. मग S डॉट ट्रिम, मग कसं डिस्प्ले होईल बघा, ABC स्टार्टिंगची स्पेस जाणार, ABC एंडची पण गेलेली आहे बट ही पूर्ण ब्लॅक स्क्रीनच असते, बरोबर ना, ठीक आहे. इन बिटवीन स्पेस कट होणार नाही, रिमूव्ह होणार नाही, फक्त स्टार्टिंगची आणि एंडिंग स्पेस. तर हे झालं ट्रिम आणि कॉनकॅट फंक्शन. आता काय, सबस्ट्रिंग, दोन टाईपचे सबस्ट्रिंग आहे, म्हणजे इथे काय आहे फंक्शन ओव्हरलोडिंग आहे,
एक्सप्लेन करते तुम्हाला. आणि ह्या दोघांचं पण रिटर्न टाइप काय आहे, सबस्ट्रिंगच आहे. ठीक आहे, सॉरी, या दोघांचा रिटर्न टाइप काय आहे, स्ट्रिंगच आहे. सबस्ट्रिंग म्हणजे काय, एक होल स्ट्रिंग असेल तर त्याचे पार्ट मध्ये डिवाइड करणार आणि पर्टिक्युलर पार्ट ऑफ अ स्ट्रिंग काय करणार, रिटर्न करणार. ठीक आहे, मग आता बघा थोडीशी मोठी स्ट्रिंग घेते समजण्यासाठी. सपोज ही स्ट्रिंग आहे PQR ABC LMN आणि XYZ. हे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 हे कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे, आता मी काय केले, हे पहिले ह्याचा रिटर्न टाइप स्ट्रिंग आहे आणि ह्याला पास काय करायची, एकच इंटिजर व्हॅल्यू. आता तुम्हाला मी एक्सप्लेन करते. सपोज मी स्ट्रिंग P मध्ये सेव्ह करते, रिटर्न टाइप स्ट्रिंग आहे, सो मी P मध्ये सेव्ह केला आणि S डॉट ह्याने कॉल केलं सबस्ट्रिंग फंक्शन आणि त्याला पास केले इंटिजर व्हॅल्यू, सपोज 3. काय पास केलं, 3 किंवा हा ठीक आहे 3 पास केलं. मग एस मधली सबस्ट्रिंग निघणार आहे फ्रॉम द इंडेक्स 3. ठीक आहे, मग आता इंट एकच आहे इंटिजर व्हॅल्यू. मग काय करतं हे सबस्ट्रिंग फंक्शन विथ 1 पॅरामीटर, तुम्ही जी इंडेक्स पाठवली ही काय 3 आहे, म्हणजे ए पासून ते पूर्ण लास्ट पर्यंतची सगळी स्ट्रिंग घेतं आणि स्टोअर करतं P मध्ये. म्हणजे इथे P ची व्हॅल्यू काय येणार, ABC LMN आणि XYZ 3 पासून Z पर्यंत. सपोज मी इथे लिहिलं 6, तर 6 इंडेक्स पासून ते लास्ट पर्यंतची सगळी सबस्ट्रिंग घेणार आणि रिटर्न करणार. सो P मध्ये काय येणार, जर इथं 6 असेल तर LMN आणि XYZ. आलं का लक्षात, हे सबस्ट्रिंग विथ 1 पॅरामीटर. आता हे सबस्ट्रिंग विथ 2 पॅरामीटर्स, बघा आता काय डिफरन्स आहे. सपोज स्ट्रिंग Q केलं मी इथं S डॉट सबस्ट्रिंग आणि इथे 2 आहेत ना इंडेक्स. सपोज मी इथे लिहिलं 3 आणि इथे लिहिलं 7. काय लिहिलं, 3 आणि 7. तर हे सबस्ट्रिंग फंक्शन विथ 2 पॅरामीटर काय करतं, थर्ड इंडेक्स पासून ही M आहे आणि हे N आहे असं कन्सिडर करा. मग ह्या जी तुम्ही M पासून ते अप टू nth कॅरेक्टर घेतं, पण अप टू nth कॅरेक्टर बट नॉट nth कॅरेक्टर. म्हणजे अप टू म्हणजे n पर्यंत पण n नाही, म्हणजे 3 4 5 आणि 6 3 4 5 6 एवढे स्ट्रिंग एवढ्याच इंडेक्सचे कॅरेक्टर रिटर्न करणार क्यू मध्ये, हे करणार नाही. सपोज जर मी इथे 8 दिलं तर 3 4 6 आणि 7 इथपर्यंतच रिटर्न करणार, म्हणजे सेकंड पॅरामीटर पर्यंत, पण ती इंडेक्स कॅरेक्टर रिटर्न करत नाही. मग इथं जर मी आता 4 आणि 8 टाकलं तर काय, फोर्थ काय इंडेक्स, माझ्या फोर्थ इंडेक्सला काय B. मग 4 5 6 7 नॉट 8th कॅरेक्टर, मग B C L M म्हणजे Q ची व्हॅल्यू काय येणार, B C L आणि M. येते का लक्षात. तर हे झालं तुमचे सबस्ट्रिंग विथ 2 पॅरामीटर्स. ठीक आहे, पहिल्या इंडेक्स पासून हे सेकंड कॅरेक्टरच्या इंडेक्स पर्यंत फक्त ते कॅरेक्टर घ्यायचं नाही. आता आपल्या अजून एकच फंक्शन राहिलंय तेवढं घेऊ आणि मग नेक्स्ट टाइम काय करा, ह्याच्यावरून तुम्ही एक सिंपल पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये एक स्ट्रिंग घ्या, मग त्याच्यावरून त्याची लेंथ वगैरे ते सगळं डिस्प्ले करा. हे सगळे फंक्शन जे आपण घेतलेले ते डिस्प्ले करा यूज करून. आणि मग नेक्स्ट टाइम मी तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट देईल, मग त्याचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते, म्हणजे जे इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू स्ट्रिंग वरचे, तर ते तुम्हाला देईल. फक्त तुम्ही आज काय करायचं, हे सगळे सब फंक्शन्स एकदा स्टडी करायचे व्यवस्थित आणि मग एक सिंपल प्रोग्राम करायचा ज्याच्यामध्ये सगळे फंक्शन्स आले पाहिजे. आणि मग आपण नेक्स्ट टाइम काय करू, डिफरंट स्ट्रिंग फंक्शन्स वरचे प्रोग्राम्स घेऊ. ठीक आहे, आता आपलं एकच फंक्शन राहिले, कम्पेअर टू फंक्शन. कम्पेअर टू फंक्शन सेम वर्क करणारे, स्ट्रिंग मधलं सी मधलं strcmp, पण ट्रू आणि फॉल्स म्हणजे इक्वल आहे का नॉट इक्वल, ह्याच्यासाठी आपण कोणते फंक्शन बघितले, ह्याच्या आधी इक्वल्स आणि इक्वल्स इग्नोर केस. हे फंक्शन काय करतात की स्ट्रिंग इक्वल आहे की नाही एवढंच कन्सिडर करतात. काय करतात, स्ट्रिंग इक्वल आहे की नाही, ट्रू और फॉल्स. त्याचा रिटर्न टाइप काय असतो, बुलियन, पण ह्याचा रिटर्न टाइप काय, इंटिजर. ठीक आहे, आता बघा कम्पेअर टू फंक्शन काय करतं की स्ट्रिंग इक्वल आहे का रिटर्न करतं, किंवा लेस दॅन आहे का पहिल्यापेक्षा, की ग्रेटर दॅन आहे का पहिल्यापेक्षा, असं रिटर्न करतं. दोन स्ट्रिंग इक्वल आहेत का, दोन स्ट्रिंग लेस दॅन, पहिली स्ट्रिंग दुसऱ्यापेक्षा लेस दॅन आहे का, पहिली स्ट्रिंग ग्रेटर दॅन आहे दुसऱ्यापेक्षा, हे रिटर्न करतं इंटिजर व्हॅल्यू.
जेव्हा कम्पेअर टू फंक्शन 0 रिटर्न करेल तेव्हा स्ट्रिंग इक्वल असणार. काय असणार? स्ट्रिंग काय असणार आहे? इक्वल असणार आहे. ठीक आहे. जेव्हा कम्पेअर, आता इंटिजर आहे ना, सो 0 असेल एनी पॉझिटिव्ह नंबर किंवा निगेटिव्ह नंबर इंटिजर. सो जर कम्पेअर टू फंक्शनने 0 रिटर्न केलं तर बोथ द स्ट्रिंग्स आर इक्वल. ठीक आहे. आणि जर स्ट्रिंगनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न केली, काय रिटर्न केली? एक मिनिट हा. जर स्ट्रिंगनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न केली तर फर्स्ट स्ट्रिंग ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. जर स्ट्रिंगनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न केली तर, आणि स्ट्रिंगनी जर निगेटिव्ह व्हॅल्यू रिटर्न केली तर फर्स्ट स्ट्रिंग लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. ठीक आहे. मग काय यूज आहे त्याचा? इक्वलचा ठीक आहे, आपण यूज आहे की दोन स्ट्रिंग आपल्याला कम्पेअर करायचे, पण लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचा पण खूप यूज आहे. सपोज आता तुमचे जे रोल नंबर तुम्हाला असाइन केले ते तुमच्या सरनेम नुसार केले, बरोबर की नाही? मग तुमचे जे सरनेम आहेत ते सॉर्टेड आहेत. ठीक आहे. मग जर स्ट्रिंग तुम्हाला सॉर्ट करायचे असतील असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरनी, तर तुम्ही काय यूज करणार? कम्पेअर टू फंक्शन यूज करणार. येते लक्षात? ठीक आहे. मग तिथे इक्वल्स आणि इक्वल्स इग्नोर केसचा यूज नाही का? कारण की ते फक्त इक्वल आहे का नाही दाखवतात फक्त आपल्याला. पण कम्पेअर टू फंक्शन लेस दॅन ग्रेटर दॅन, जर तुम्हाला असेंडिंग ऑर्डरनी करायचं आहे तर पहिली जर मोठी आहे दुसरी पेक्षा तर दुसरी आधी घ्यायची. जसं आपण बबल सॉर्ट वगैरे केलं तर आपण त्या टाईपचं सॉर्टिंग सुद्धा बघणार आहे. फक्त सध्या काय की कम्पेअर टू फंक्शन काय करतं की स्ट्रिंग इक्वल आहे का, किंवा पहिली स्ट्रिंग दुसऱ्यापेक्षा मोठी आहे का आणि पहिली स्ट्रिंग दुसऱ्यापेक्षा लहान आहे का, तर हे काय करतं? रिटर्न करतं. आणि कम्पेअर टू फंक्शन इंटिजर व्हॅल्यू 0, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. आणि अजून एक कम्पेअर टू फंक्शन हे केस सेन्सिटिव्ह आहे. मीन्स इट डिफरन्शिएट बिटवीन द कॅपिटल अँड स्मॉल केस लेटर्स. ठीक आहे. लाईक इक्वल्स फंक्शन. फक्त इक्वल नाही तर लेस दॅन, ग्रेटर दॅन पण तुम्हाला काय करणार? रिटर्न करणार. आता फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन करते. स्ट्रिंग एस हा किंवा S1 घेऊयात आपण. मग आजचं सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. ए कॅपिटल बी आणि सी. ठीक आहे. आता बघा ए बी सी, ए कॅपिटल बी आणि सी. आता मी यूज केलं इंटिजर व्हॅल्यू करते मी रिटर्न, कारण कम्पेअर टू फंक्शन इंटिजर आय इज इक्वल टू S1 डॉट कम्पेअर टू फंक्शन हे स्ट्रिंगचं आहे, सो ते कॉल करणार स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टनी एका, आणि दुसरं पास करणार. सो S2 मी इथे पास केला कारण की ते स्ट्रिंग पास करायचे आणि S2 इज अ स्ट्रिंग. मग आता ही पहिली स्ट्रिंग दुसऱ्या बरोबर फर्स्ट स्ट्रिंग सेकंड स्ट्रिंग, ज्याने तुम्ही कॉल करताय दॅट विल बी कन्सिडर्ड ऍज अ फर्स्ट स्ट्रिंग, आणि जे तुम्ही पास करताय दॅट विल बी कन्सिडर्ड ऍज अ सेकंड स्ट्रिंग. जर तुम्ही इथे S2 डॉट कम्पेअर टू S1 लिहिलं तर फर्स्ट स्ट्रिंग इज युअर S2 अँड सेकंड स्ट्रिंग इज S1. ठीक आहे. तर एवढं फक्त ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका की 1 लिहिलं S1 म्हणून हीच पहिली, असं नाही. ज्याने तुम्ही कॉल करताय दॅट विल बी फर्स्ट आणि जी पास करताय दॅट विल बी सेकंड. मग आता S1. आता कम्पेअर टू फंक्शन कसं वर्क करतं बघा, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. मग S1 ही फर्स्ट स्ट्रिंग आहे. मग फर्स्ट स्ट्रिंगचं पहिलं कॅरेक्टर काय आहे? स्मॉल आहे. त्याची आस्की व्हॅल्यू काय आहे? 97. त्याला कम्पेअर करणार S2 च्या फर्स्ट कॅरेक्टर बरोबर, ह्याची पण काय आहे? 97. 97 मायनस 97 0 आलं तरच पुढे जाणार. ठीक आहे. मग 0 आले, पुढे आलं. परत याची आस्की व्हॅल्यू काय आहे? 98. आणि कॅपिटल बी ची काय आहे? ए ची 65, मग कॅपिटल बी ची 66. मग 98 मायनस 66 किती आले? 32. 32 इज नॉट इक्वल टू 0. मग पुढचे कॅरेक्टर कम्पेअर टू चेकच करणार नाही, कारण की केस सेन्सिटिव्ह आहे ना, मिसमॅच झालं. मग इथूनच व्हॅल्यू रिटर्न करणार. आणि काय व्हॅल्यू रिटर्न करणार? 32. बघा, पहिल्या स्ट्रिंगच्या कॅरेक्टरच्या आस्की मधून दुसऱ्या स्ट्रिंगची कॅरेक्टरची आस्की व्हॅल्यू सबट्रॅक्ट होते, आणि जर 0 आलं तर पुढचं कॅरेक्टरला जाणार, अदरवाइज तिथूनच व्हॅल्यू रिटर्न होणार. म्हणजे इथं आयची व्हॅल्यू काय आली? 32. 32 इज अ पॉझिटिव्ह नंबर. ह्याचाच अर्थ काय की फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग, ही पहिली मोठी आहे दुसऱ्यापेक्षा. आलं का लक्षात? ठीक आहे. आता सपोज मी जर इथे S2 लिहिलं आणि इथे S1 लिहिलं, मग आता कसं होईल? माझी पहिली स्ट्रिंग कोणती आता सांगा? S2, म्हणजे ही ए कॅपिटल बी सी, आणि दुसरी स्ट्रिंग कोणती? ए बी सी. मग कम्पेअर टू फंक्शन पहिल्या स्ट्रिंगचा फर्स्ट कॅरेक्टरची आस्की व्हॅल्यू घेणार 97 आणि दुसऱ्या S1 ची आस्की व्हॅल्यू. मग हे 97 मायनस 97 0 पुढे जाणार.
कॅपिटल बी ची 66 आणि स्मॉल बी ची 98. मग 66 पहिल्यातून दुसरी, पहिली स्ट्रिंग आता S2 आहे. 66 मायनस 98 मायनस 32. आता त्या 0 व्हॅल्यू आली, रिटर्न आली. इथे व्हॅल्यू काय आली, मायनस 32. ह्याचं मिनिंग काय आहे, मायनस झालं तर फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. आता फर्स्ट स्ट्रिंग S2 होती की नाही, म्हणजेच S2 ही लेस आहे ह्याच्यापेक्षा. येते का लक्षात? अजून एक एक्झाम्पल बघा, आपण सगळं कॅपिटलच लेटर करूयात. सपोज P, बघा P मध्ये वाळंजकर लिहिलंय आणि Q मध्ये वाणे लिहिलंय. आता कसं होणार बघा, आता जर रोल नंबर वाईज हे पहिले दोन कॅरेक्टर तर सेम आहेत, मग तिसरं कॅरेक्टर कन्सिडर, मग कशी सॉर्ट होणार बघा. आता मी इथे लिहिते इंट I इज इक्वल टू P डॉट करा, Q डॉट करा, कसं पण P डॉट कम्पेअर टू Q, म्हणजे P माझी पहिली स्ट्रिंग आहे. मग आता W ची आस्की व्हॅल्यू काय येईल बघा. आता कॅपिटल A ची 65 आहे ना, जी काही येईल ती पण सेमच येईल, कारण की इथे पण कॅपिटल W, इथे पण कॅपिटल W. सपोज आपण आय थिंक W XYZ आणि मग स्मॉल आहे ना, स्मॉल A ची 97 आहे, म्हणजे 96 Z ची असेल, Y ची 95 असेल, X ची 94 आणि W ची 93 आणि ह्याची पण 93. मग फर्स्ट P म्हणजे 93 मायनस 93 0 आलं तर पुढचं कॅरेक्टर घेतलं. हे काय A, हा A स्मॉल, सो पहिले स्ट्रिंग P आहे कारण P नी कॉल केले. सो 97 मायनस 97 0 आलं, पुढे गेलं. नंतर L ची काय A B स्मॉल आहे नाही का, A B C D E F G H I J K L M N. हे जी 98 99 100 101 02 03 04 05 6 7 8 9 आणि 110. ठीक आहे, म्हणजे L ची काय आहे आता 108 आणि N ची काय आहे 110, म्हणजे L ची 10 आहे आणि N ची 110. पहिल्या स्ट्रिंग मधून दुसरी स्ट्रिंग P मायनस Q च, म्हणजे 108 मायनस 110 काय आलं, -2 अदर दॅन 0 आलं. सो व्हॅल्यू रिटर्न काय झाली I मध्ये -2 निगेटिव्ह आहे, म्हणजेच पहिली स्ट्रिंग आहे ती लेस आहे दुसऱ्या स्ट्रिंग पेक्षा. येते का लक्षात? पहिली लेस आहे दुसऱ्या स्ट्रिंग पेक्षा, म्हणजे अटेंडन्स मध्ये वाळंजकरच पहिलं येणार, त्याच्यानंतर वाणी येणार. येते का? तर ऑब्विसली हे एलिमेंट तुम्हाला माहितीच आहे की L नंतर N येतो, म्हणजेच ही मोठी आहे, बरोबर. पण जर आपल्याला हे आपण मॅन्युअली सांगू शकतो, पण आता तुमच्या MIS मध्ये प्रोग्राम केलेला आहे, तर हा प्रोग्राम कसा केलेला असेल, युजिंग द कम्पेअर टू फंक्शन. आलं का लक्षात? तर हे आहे स्ट्रिंग हँडलिंग सगळे फंक्शन. तर काय करा, मी तुम्हाला आतापर्यंत जेवढे टॉपिक झाले त्याचे मी तुम्हाला रात्रीपर्यंत नोट्स पाठवते, ठीक आहे. तर तेवढे तुम्ही करा आणि हे सगळे फंक्शन्स मिळून एक प्रोग्राम करा. इथे चेक करायचं I मिळाला ना, मग चेक करायचं खाली इफ I is double equal to 0 then both strings are equal. Else if I ची व्हॅल्यू लेस दॅन, इफ I is less than 0 म्हणजे निगेटिव्ह, तर फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग आणि एल्स फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. असं करायचं. सगळे फंक्शन यूज करून एक प्रोग्राम करा. मग उद्याच्या लेक्चरला आपण काय करूया की प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊयात 4 to 5 प्रोग्राम्स, जे तुमच्या एक्झरसाइज मध्ये आहे. बुकच्या बालगुरु स्वामीचं बुक घ्यायचंय, त्याच्या एक्झरसाइज मध्ये आहे. ते मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे स्ट्रिंगचे. त्यातले 2 प्रोग्राम 8 मार्क्सला येतातच आणि प्लस हे फंक्शन्स 4 मार्क्सला, म्हणजे 12 मार्क्स हे स्ट्रिंग वरती तुम्हाला थेरी पेपरला येतातच. ठीक आहे. सो एवढं व्यवस्थित करा आणि जर काही नाही का आलं तर मला लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या ग्रुपला आणि परत सांगते प्रत्येकाने मी जर काही विचारले तर त्याचा रिप्लाय द्या.